हे गाईज, दुपारचं मस्त लंच झाल्यानंतर आम्ही आलो आहोत पनवेलच्या फॉर्च्यून कार्टिंगमध्ये, फॉर्च्यून सिटीमध्ये. आजचा ब्लॉग आहे गो कार्टिंग फन आणि कम्प्लीट एक्सपिरियन्स. एकदम धमाल होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. ॲक्च्युली कार्टिंगचा काही प्लॅन नव्हता, तर फुटवेअर तसे कॅरी केले नव्हते. बट एक्सपिरियन्स खूप मस्त होता. हा ट्रॅक हिरानंद आणि फॉर्च्यून सिटी पनवेलमध्ये आहे. लोकेशन खूप कन्व्हिनियंट आहे. पनवेलपासून हार्डली 15 to 20 मिनिट्स ड्राईव्ह आहे. पार्किंग स्पेस पण खूप मोठा आहे. सो नो इश्यू फॉर युअर कार. गो कार्टिंग पॅकेज इथे वेगवेगळे आहेत. काही लॅब्स काउंटवर तर काही टाइम ड्युरेशनवरती डिपेंड होतात. एव्हरेज कॉस्ट आहे अराउंड 300 to 600 पर पर्सन. हेल्मेट, सीट बेल्ट सारखं सेफ्टी गिअर इन्क्लूड आहे. सो तुम्ही आरामात एन्जॉय करू शकता. सुरुवातीला वाटतं की ट्रॅक खूप फास्ट आहे आणि थोडं नर्वस फील होतं. बट ट्रॅक एकदम स्मूथ आहेत आणि त्यामुळे बिलकुलही भीती वाटत. पॅकेजच्या सर्व डिटेल्स लॅब वाईज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. सो तुम्हाला 6 लॅब्स, 4 लॅब्स, 8 लॅब्स, 5 लॅब्स, ट्विन कार्टिंग याचे काय प्राइसेस आहेत ते तुम्हाला इन डिटेल बघायला मिळेल. एकदम आमचा सडन प्लॅन होता. सो आम्ही अर्धे जण पुढे गेलो होतो आणि नंतर मोठा भाऊ आला. सो त्यासाठी आम्ही वेट करत होतो. खूप एक्सायटेड होतो कार्टिंग करण्यासाठी आणि लवकरच आम्ही स्टार्ट करणार होतो. क्लायमेट इतकं सुंदर होतं, इतकं मस्त होतं, थंडगार आणि मध्येच ऊन मध्येच पाऊस असं क्लायमेट होतं. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. खूप स्पेशियस जागा आहे आणि खूप छान असं क्लायमेट आहे आणि त्यामुळे खूप मजा आली होती. माझ्या इंडियाच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये क्लायमेट विषयी खूप बोललं गेलं असेल. का तर त्याची किंमत मला आता दुबईमध्ये जेव्हा मी राहते तेव्हा कळते की रेनी सीझनमध्ये किती मजा येते आणि किती ग्रीनरी असते. सो हे तुम्हाला सारखंच ऐकायला मिळेल की क्लायमेट खूप मस्त आहे, ग्रीनरी आहे, रेनी सीझन आहे. तर सॉरी. आणि जेव्हा ह्याची किंमत कळते तेव्हा आपण त्याचं एक्सप्लेनेशन देतो किंवा त्याला जास्त ऑब्झर्व करतो. इथे फक्त गो कार्टिंगसाठी नाही तर अजूनही काही ऑप्शन्स आहेत. छोटे गेम झोन, फूड स्टॉल, रिफ्रेशमेंट कॉर्नर्स आणि फ्रेंड आणि फॅमिलीसोबत चिल करण्यासाठी एकदम परफेक्ट जागा. वीकेंडला इथे म्युझिक आणि खूप सारे इव्हेंट्स कधी-कधी अरेंज होतात. त्याचे पण अपडेट्स तुम्हाला त्यांच्या पेजवरती मिळतील. त्यांचा पेजसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. तुम्हाला तिथे सगळ्या डिटेल्स मिळतील. ॲक्च्युली इथे मी काहीतरी टिप्स देईन तुमच्यासाठी की इथे कम्फर्टेबल शूज घाला. जसं की माझा प्लॅन कार्टिंगला येण्याचा नव्हता. बट तुम्ही प्रॉपर असे शूज कॅरी करा. त्यांनी तुम्हाला कम्फर्टेबली राईड करता येईल. फर्स्ट लॅप हलकं जाईल, त्यानंतर स्पीड इन्क्रीज करा. त्यानी पण तुम्हाला खूप मजा येईल. ग्रुप बुकिंग केलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि तुमच्या पॅकेजवरती, तुमच्या लॅब्सवरती खूप छान असं डिस्काउंट मिळेल. जर तुम्ही इयरली जरी पॅकेज घेतलं तरी तुम्हाला मल्टिपल व्हिजिटसाठी खूप छान असं पॅकेज आहे त्यांच्याकडे. त्याची पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि खूप छान डिस्काउंट मिळवू शकता. सो ही इज माय बेबी ब्रदर आणि त्याला हॉरिझॉन्टल पण शॉर्ट्स हवे होते आणि व्हर्टिकल पण शॉर्ट्स हवे होते. सो तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच की माझा फोन हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आहे. सो ऑल क्रेडिट्स टू माय बेबी ब्रदर. आणि खूप सुंदर असं राईड होतं. खूप छान मजा आली. आम्ही सगळ्यांनी राईड एक्सपिरियन्स केलं गो कार्टिंगचं.
हा माझा मोठा भाऊ आहे आणि हा आमचा विहान आहे. इथे गो कार्टिंग ट्विन्स सुद्धा आहे, तर तुम्ही तुमच्या चाइल्ड सोबत बसू शकता. खूप सेफ्टी आणि खूप प्रॉपर त्यांनी ऑर्गनाइज केलेलं आहे. खूप स्पेशियस आहे जागा बसण्यासाठी. चिल्ड्रनसाठी मिनिमम एज रिक्वायरमेंट आहे 7 to 8 इयर्स आणि हाईट अप्रॉक्सिमेटली 4 फीट लागते. त्यामुळे सेफ्टी स्टँडर्ड्स मेंटेन केलेले आहेत त्यांनी. आणि या ट्रॅकची लेंथ आहे 350 मीटर्स टू 400 मीटर्स. टोटल टर्न 6 to 7 शार्प कर्व्स आहेत आणि 1 लाँग स्ट्रेच आहे. तिथे तुम्ही फुल स्पीडने ड्राईव्ह करू शकता. एव्हरेज कार्ड स्पीड 40 to 50 किलोमीटर पर आवर आहे. आणि ट्रॅक सरफेस पण खूप स्मूथ आहे, त्याने तुम्हाला प्रॉपर राईड करता येते. कार्टिंग व्यतिरिक्त इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. इथे स्मॉल इंडोर गेमिंग झोन आहे. व्हिडिओ गेम्स आहेत, रेसिंग सिम्युलेटर्स आहेत, एअर हॉकी आहेत, कॉइन ऑपरेटेड गेम आहेत. इथे मिनी बॉलिंग लेन्स सुद्धा अवेलेबल आहेत. फॅमिली आणि सोबत चिल करण्यासाठी एकदम परफेक्ट प्लेस आहे. काही आउटलेट्समध्ये मिनी गोल्फ किंवा स्नोकर पूल टेबल सुद्धा आहे. रिलॅक्सिंग ॲक्टिव्हिटी जर कार्टिंग नको वाटलं तर. खूप सुंदर असं प्लेस आहे. एकदमच पॉकेट फ्रेंडली. कार्टिंग नंतर आम्हाला या कारमध्ये बसायची मजा खूप वेगळीच आली. मला तर खूप भरपूर मजा आली. चिल्ड्रनसाठी तर खूप मस्त टाइमपास आहे. या राईडमध्ये ग्रुपने बसायची मजाच वेगळी. खूप फन ॲक्टिव्हिटी आहे. मला पर्सनली खूप आवडली.
इथे वीकेंड्सना भरपूर सारे यूथ फेस्टिवल्स होतात. ॲडव्हेंचर प्लस एंटरटेनमेंट एकत्र मिळतं. कॉर्पोरेट ग्रुप्स, बुकिंग्स, बर्थडे पार्टीज, स्पेशल पॅकेजेस सुद्धा अरेंज होतात. आणि थोडक्यात सांगायचं तर फॉर्च्यून सिटी पनवेल हा फक्त गो कार्टिंग सेंटर नाही, तर एक छोटंसं ॲडव्हेंचर एंटरटेनमेंट हब आहे. इकडे आम्ही अधिराजला खूप मिस केलं, पण एज क्रायटेरिया असल्यामुळे आम्हाला आणणं शक्य नव्हतं. तर हा होता आमचा धमाल गो कार्टिंग ॲडव्हेंचर फॉर्च्यून पनवेल. माझ्या मते ही ॲक्टिव्हिटी तुम्ही नक्की करून पहा. सेफ आणि एकदम पैसा वसूल. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. थँक यू.